नमस्कार मित्रांनो. पारू 7 फेब्रुवारी भागामध्ये पारू आयलेला सगळं सांगत असते, पण अनुष्का कशी आहे हे पण दाखवते. आणि म्हणते, अनुष्का मॅडम, मला तुमचं आश्चर्य वाटतं. तुमचं आता लग्न होणार आहे. ह्या मंगळसूत्राचं पावित्र्य तुम्हाला कळालं पाहिजे होतं. नाही म्हणजे दिव्याई, हे खोटं जरी मंगळसूत्र असलं तरी मंगळसूत्रच आहे ना. हे अनुष्का मॅडमने तोडायचा प्रयत्न केला. मंगळसूत्राचं पावित्र्य राखावं हा विचार यांच्या डोक्यामध्ये कसा येत नाही. अनुष्का म्हणते, बापरे, ही तोंडावर खोटं बोलते. 1 मिनिट, आपण इथेच आणि आत्ता खरं खोटं करू. दामिनी मॅम, मी पहिले हिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बघितलं, तुम्ही सांगा. दामिनी घाबरते आणि आयल्याकडे बघते आणि हळूच म्हणते, आता जर मी अनुष्काच्या बाजूने उत्तर दिलं तर वहिनी पुन्हा माझं तोंड काळं करतील, मला शिक्षा देतील. दामिनी, तू आता वाऱ्याची दिशा ओळख आणि तसं उत्तर दे. आणि म्हणते, ए ए अनुष्का, काय काय काय, मी कधी बघितलं? माझं नाव घ्यायचं नाही. माझा काही संबंध नाही. आणि अनुष्का, तू आज ऐकच, या पारूवर म्हणजे आमच्या पारूवर जेवढा वहिनींचा विश्वास नाही आहे ना, तेवढा माझा विश्वास आहे माझ्या पारूवर. हो ना पारू, आहे ना माझा तुझ्यावर विश्वास. पारू स्माईल करते आणि मान हलवते. आयला म्हणते, अनुष्का, तुझ्या मनामध्ये शंका आली याचा मला प्रॉब्लेम नाही आहे, कारण नवरा बायकोच्या नात्यामध्ये लहान मोठे गैरसमज होतच राहतात. माझा प्रॉब्लेम हा आहे, ही शंका तुला आदित्याला भेटून त्याच्याशी बोलून सोडवावी नाही वाटली. खरं तर प्रॉब्लेम लहानसा होता, पण तू मोठा केला. तू इथे येऊन तमाशा केला. आम्हाला तर त्रास झालाच, पण तू सगळ्यात जास्त दोषी पारूची आहे. पारू मारुतीची मुलगी आहे. तू आज मारुतीच्या संस्कारावर प्रश्न केला. तू त्याला भरल्या ताटावरून उठवलं. पारूला खेचं तिकडे घेऊन आलीस आणि तिचं मंगळसूत्र तोडायचा प्रयत्न केला. अनुष्का नाही म्हणून मान हलवते. पारू म्हणते, जाऊ दे ना दिव्याई, मला नवल वाटतं ते अनुष्का मॅडम तुमचं. आजपर्यंत तुम्ही तुमचा तोल ढळू दिला नाही, तुमच्या मर्यादा सोडल्या नाही. मग आज तुम्ही अशा का वागल्या? मला तुमच्याकडं बघून लय भारी वाटायचं. तुमचा शांत स्वभाव आवडायचा मला, पण आज तुमचं वागणं बघून माझ्या डोक्यात प्रश्न आला. याच त्या अनुष्का मॅडम आहेत का? नाही नाही, याच त्या अनुष्का मॅडम असूच शकत नाही. मी ओळखतच नाही यांना. अनुष्का मॅडम, आज तुम्ही असं का वागल्या तेच कळत नाही. पण मला असं वाटतं की तुम्हाला कसली तरी भीती वाटते. नाहीतर मला खात्री आहे तुम्ही माझ्या बाचा अपमान कधीच करू शकत नाही आणि माझ्याशी पण वागू शकत नाही. हात जोडत म्हणते, धन्यवाद. गणी बा, तुम्हाला लई भूक लागली ना, तुम्ही जेवण करून घ्या. दिव्याई, बा आणि गणीचं जेवण झालं की मंगळसूत्र काढून ठेवीला. ती जायला लागते. आयल्या म्हणते, पारू थांब. अनुष्का, तुला पारूला काही सांगायचं आहे का? अनुष्का नाही म्हणून मान हलवते. प्रीतम हसत म्हणतो, काय ना अनुष्का, तू इथे नवीन आहे म्हणून तुला माहिती नाही, पण आई तुला पारूची माफी मागायला सांगते. अनुष्का त्वऱ्यात म्हणते, आय एम सॉरी. पारू म्हणते, असू दे अनुष्का मॅडम, तुम्ही माझ्याशी जे काय वागलात ना त्याबद्दल माझं काहीच नाही, पण आज तुम्ही माझ्या बाचा अपमान केला. गणी आणि बाला भरल्या ताटावरून उठवलंय. हे लय मोठं पाप आहे आणि तुम्ही हे विसरू नका, तुम्ही ह्या घरची होणारी सून आहे आणि या घरचे संस्कार असे नाहीत. त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या बाची जास्त दोषी आहेत. तुम्हाला माफी मागायची असेल तर माझ्या बाची मागा. खरं तर अनुष्काला खूप राग येतो, पण ती आईल्याकडे बघते आणि मारुतीसमोर जाते आणि हात जोडून म्हणते, मारुती मामा, मला माफ करा. मारुती हात जोडून म्हणतो, मॅडम. पण अनुष्काच्या मागं उभा असलेला आदित्य त्याला हात करून थांबवतो. जाता जाता पारू अनुष्काला अशी काही लूक देते, तिची चांगलीच जिरते. आईल्या अनुष्काकडे रागाने बघते, ती पण निघून जाते आणि आदित्य पण. घरी आल्यानंतर गणी म्हणतो, असे काय अनुष्का मॅडम, ताडीला त्यांनी ओढत नेलं. आदित्य सरांनी ताडीची बाजू घेतली नसती तर काय झालं असतं, पण चांगलाच त्यांना धडा शिकवला. मारुती म्हणतो, पारू, ते आपले मालक आहेत. अनुष्का मॅडम जे काय बोलल्या ते बरोबर बोलल्या. एक लक्षात ठेव, तू दिवे म्हणते आणि ते तुझं मंदिर आहे आणि त्यांच्या बरोबरीने आपण कधीही उभा राहू शकत नाही, कारण आपण नोकर आहोत आणि उभा राहायचा विचार पण करू नकोस. हे सगळं ह्या मंगळसूत्रामुळे झालं ना. शूटिंगपुरतं मंगळसूत्र होतं आणि तू गळ्यात ठेवलं. आता तो एवढा रागात येतो आणि म्हणतो, तू ते काढायला पाहिजे होतं. का मी काढू? पारू म्हणते, नाही बा, मी काढते ना. ते आता काढायला लागते आणि म्हणते, बा, याचा फासच निघत नाही आहे. बा, तुम्ही जीवन घ्या ना, मी काढते थोड्या वेळाने. मारुती म्हणतो, थांब, मीच काढतो. तेवढेच सावित्री पळत येत म्हणते, थांबा मारुती दादा, तुम्ही काय करताय हे कळतंय का तुम्हाला? शूटिंगमधलं असलं तरी मंगळसूत्र येते आणि बापाने
आपल्या मुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र कधीही काढू नये. तुम्ही जीवन घ्या, मी बघते ना. आमच्या बायकांचं आहे. मारुती निघून जातो. पारून ते सावित्री आत्या आणि तिला मिठी मारते. सावित्री विचार करते, पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र हे आदित्य बाबांचं सुरक्षा कवच आहे. पण ते आता गळ्यात कसं ठेवणार? पारू एकटीच बसलेली असते आणि रडत म्हणते, हे मंगळसूत्र काढलं तर? पण आता अनुष्का मॅडम शांत नाही बसणार. काही करून मला हे काढावंच लागणार. इकडे प्रीतमला खूप राग आलेला असतो. प्रिया म्हणते, प्रीतम तुम्ही शांत व्हा. तो कसं शांत होऊ? बघितलं ना त्या अनुष्काने पारूला कसं खेचत आणलं. तसं पण त्या अनुष्काबद्दल मला पहिल्यापासून वाईट वाईब्स येत होत्या आणि आता तिने ते करून दाखवलं. तिची हिंमत कशी झाली? आता प्रीतम खूप संताप करतो. प्रिया म्हणते, प्रीतम तू शांत हो. प्रीतम म्हणतो, कसा शांत होऊ? पारू माझी मैत्रीण आहे. तिने आपल्याला एकत्र आणण्यासाठी काय काय केलं. मी हे सगळं विसरू आणि शांत होऊ? ह्या घरासाठी तिने काय काय केलं. ह्या घराच्या हितासाठी ती पोरगी स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही आणि या घराने तिला काय दिलं? सततचा अपमान. दादा बोललाच होता ना, मी तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं तर हे म्हणायला पाहिजे होतं की हो पारू माझी बायको आहे. प्रिया त्याच्या तोंडावर पटकन बोट ठेवते आणि म्हणते, प्रीतम प्लीज. अरे यार काही पण काय बोलताय? हे तुमचं बोलणं अनुष्का किंवा आईने ऐकलं तर काय होईल? हे बघा, आदित्य दादांची होणारी बायको अनुष्का आहे आणि पारू फक्त एक मैत्रीण आहे. हेच सत्य आहे. तुम्ही विनाकारण स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्रीतम तो, होतोय मला त्रास, होतोय त्रास. काय करू? त्या पारूवर विनाकारण अन्याय होत असेल तर मला नाही सहन होणार. प्रिया म्हणते, प्रीतम बरं जाऊ द्या. चला आपण मस्त फिरायला जाऊया. खूप दिवस झाले आपण कुठे गेलोच नाही. तो अगं घरामध्ये एवढं चालू असताना ती फक्त 2 तास. आपण लगेच वापस येऊया. चोरून अनुष्का ऐकत असते आणि म्हणते, हा प्रीतम पहिले दादा दादा करत होता, आता पारू पारू. हा शेवटी आयल्याचाच मुलगा आहे. याला हलक्यात घेऊन नाही चालणार. ती आदित्यकडे येते. आदित्य तोंड फिरवतो. ती आदित्य सॉरी. अरे रागाच्या भरात चुकून बोलून गेले. आदित्य म्हणतो, चुकून? असं कसं चुकून? बोलायचे पहिले तुला माझ्याशी नाही बोला वाटलं? आणि असंच चालत राहिलं ना, लग्न करायचं की नाही यावर मला विचार करावा लागेल. आता अनुष्का शॉक होते. आदित्य बोट करत म्हणतो, अनुष्का पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे. असल्या बालिश कारणावरून मला तिला दुखवायचं नाही आहे. मी पारूसाठी हे लग्न मोडू शकतो, पण कुणी आमच्या मैत्रीला गालबोट लावलेला मला चालणार नाही. अनुष्का कान पकडते, रडत म्हणते, आय एम सॉरी. तू असं टोकाला जाऊ नको ना. मी प्रॉमिस करते यापुढे असं काही होणार नाही. पाहिजे तर मी पारूकडे जाते आणि परत माफी मागते. तुमच्या मैत्रीबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. ते आता खूप गायवाय करते. पण आदित्य म्हणतो, मला काम आहे आणि निघून जातो. तो गेल्यानंतर ही डोळ्याचं पाणी उडवते आणि म्हणते, मूर्ख आदित्य. माझ्या दिशामुळे मला याचे नखरे झेलावे लागतात. पारू तो आजपर्यंत मला खूप डिवचलंय. ह्याला माझ्यापेक्षा याची मैत्री महत्त्वाची आहे. पारू आता लवकरच असं काही करेल की किर्लोस्कर तुला धक्के मारून हाकलून देतील. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.